हायवा सारख्या जड वाहनातून बेदरकारपणे खडी, सिमेंट आणि अन्य वाहतूक लोकांच्या जीवावर कशी उठली आहे हे आम्ही आपणासमोर ऑन द स्पॉट रिपोर्टनं दाखवून देत आहोत. डोळ्यात देखत हे सगळं घडत असताना आमच्या यंत्रणेनं याकडं सोयीस्कररित्या पाठ फिरवली आहे. अशा दुर्लक्षामुळं अगदी गल्ली बोळातून हे हायवा सुसाट आहेत. जणू माल वाहतुकीबरोबरच त्यांनी आमच्या व्यवस्थेला देखील खिशात घातलंय का अशी शंका येते. कोणाकडे परवाना नसतो, कोणत्या गाडीचा कोण मालक याचा पत्ता नसतो. धक्कादायक बाब म्हणजे बऱ्याच वाहनांना नंबर प्लेट नसतात. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक होत असते, पण कुठे कारवाई नाही, कुठला प्रतिबंध नाही. याला काय म्हणायचं? मुळात ही वाहनं कोणीतरी मागे लागल्याप्रमाणे अथवा चोरीचा माल असल्यासारखं सुसाट निघतात. कुठल्या क्षणाला काय घडेल याची कोणाला फिकीर नसते. ही वाहतूक होत असताना खडी, वाळू रस्त्यावर पसरते, यामुळे अपघाताचा धोका संभवतो. पण या माफियांना याचं कोणतंही देणं घेणं नसतं. खरं तर नियमाप्रमाणे अशी माल वाहतूक करताना वर जाळी लावणं बंधनकारक करण्यात आलंय. मात्र इथे कुठल्याच नियमाची अंमलबजावणी नसल्यामुळं जाळी फक्त नावाला उरते. बऱ्याच वेळेला कुणाला तरी चुकवण्याच्या नादात रस्त्यावरील इतर वाहनांना या हायवांचा धोका पोचतो. अशी वाहनं जेव्हा रस्त्यावरून निघतात तेव्हा अन्य वाहन चालकांना जीव मुठीत धरून आपली वाहनं चालवावी लागतात. बऱ्याच वेळेला भंगार वाहनं देखील खडी, वाळू आणि अन्य माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. आज यावर कोणाचं नियंत्रणच उरलं नसल्यामुळं शहराला या हायवाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. आजवर अनेक बळी अशा वाहनांनी घेतलेत. आजही ही धोकादायक वाहतूक अक्षरशः बोकाळलेली असून आजच याविरुद्ध कडक पावलं उचलली गेली नाहीत तर उद्या वेळ निघून गेलेली असेल हे मात्र नक्की.